तर इकडे अयोध्येतील राम मंदिरातील कथित दान चोरी प्रकरणाचे पडसाद आता महाराष्ट्रात उमटताना दिसत आहेत। ठाकरे गटानंतर आता शरद पवार गटानंही या मुद्द्यावर आक्रमक भूमिका घेतली आहे। नाशिकमधील रामकुंड परिसरात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जोरदार निदर्शनं करत सरकारवर गंभीर आरोप केलेत। चोरी करणाऱ्यांना सरकार पाठीशी घालत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला असून संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आली आहे। घोषणाबाजी आणि आंदोलनामुळे काही काळ परिसरात राजकीय वातावरण तापल्याचं दिसून आलं। या आंदोलनाचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी राहुल वाघ यांनी। एकीकडे उद्धव ठाकरेंकडून नागपुरात आंदोलन केले जात असताना आता राष्ट्रवादी काँग्रेसकडून देखील नाशिकमध्ये आंदोलन करण्यात येत आहे। अयोध्येतील राम दान चोरी विरोधात हे आंदोलन करण्यात येत आहेत। आपल्यासोबत काही राष्ट्रवादीचे पदाधिकारी आहेत। आपण या ठिकाणी आंदोलन करताय। आज या ठिकाणी आम्ही आंदोलन करतोय, निषेध नोंदवतोय। जो श्रीराम हा फक्त हिंदू धर्माचाच नव्हे तर संपूर्ण भारतीयांचा, आणि मी तर भारतीयांचाच नव्हे तर संपूर्ण जग ज्याच्याकडे एक आस्थेनं आत्मीयतेनं पाहतं, मर्यादा पुरुषोत्तम म्हणून पाहतं। अगदी लहानपणापासून आमच्या आजीने, आमच्या शिक्षकाने आम्हाला रामाच्या गोष्टी सांगितल्या। रामाचं आचरण कसं आहे ते सांगितलं, वर्तन कसं करावं हे सांगितलं, चोरी करणं पाप आहे हे सांगितलं। हे तुम्ही आम्ही सर्वसामान्य माणसांनी अंगीकारलं आणि जे त्या पवित्र मंदिरामध्ये वर्षानुवर्ष काम करताय तो आचरण त्यांनी केलं नाही। त्यांनी राम मंदिरामध्ये चोरी केली आणि त्या चोरीचा निषेध करण्यासाठी आम्ही इथे जमलो आहोत। सोनं चोरलं, चांदी चोरली, रुपया पोटाला चिमटा घेऊन सर्वसामान्य महिला भगिनी, कामगार, कष्टकऱ्यांनी जे दान केलं ते दान चोरलं आणि आपले प्रपंच करतायत। तिथे सरकारी यंत्रणा आहे, केंद्र शासनाची सिक्युरिटी आहे आणि केंद्र शासनाची सिक्युरिटी असताना देखील तिथे चोरी कशी होते हा महत्त्वाचा प्रश्न आहे। निश्चितच आपण जर बघितलं तर सत्ताधारी पक्षाकडून आरोप करण्यात येतोय की यांची सत्ता गेल्यानंतरच यांना राम आठवला, आजपर्यंत यांना कधी राम आठवला नव्हता। राम आम्हाला आठवला नव्हता नाही। राम हा कुणाला सांगायची गोष्ट नाही, राम हा कुणाच्या समोर घोषणा करायची गोष्ट नाही। धर्माचा अर्थच मग आम्ही सांगितला, धैर्य तो धर्म, धर्म हा धारण करायचा असतो। राम आम्ही आमच्या हृदयात जपतो, आम्ही आमच्या श्वासात जपतो। त्यामुळे त्याचं भांडवल करून राजकारण करायची आम्हाला गरज वाटत नाही। ज्या रामावरती ज्यांनी राजकारण केलं तो प्रश्न त्यांना पडतो की यांना राम का आठवला। राम हा तुमचा नाही, राम हा कुणाच्या मालकीचा नाही, राम हा सर्वसामान्यांचा आहे, राम ह्या मातीचा आहे, राम ह्या देशाचा आहे, राम हा आमच्या हृदयात आहे। निश्चितच आपण जर बघितलं तर नाशिकच्या रामकुंड परिसरामध्ये हे संपूर्ण आंदोलन करण्यात येते। एकीकडे उद्धव ठाकरेंकडून आज नागपूरच्या राम मंदिरामध्ये आंदोलन करण्यात येते आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून आता या ठिकाणी आंदोलन करण्यात येते। व्हिडिओ जर्नलिस्ट विकी पवार, राहुल वाघ, NDTV मराठी, नाशिक।